सीईटी सेलने 3 इयर LLB साठी असणारे जे ऑब्जेक्शन ट्रॅकर आहे ते 1 मे ते 3 मे या दिवसामध्ये ओपन केलं होतं आणि त्यानंतर अजून पण कुठल्याही प्रकारचं या ऑब्जेक्शनचं रिड्रेसल आलेलं नाहीये. तसेच आपला रिझल्ट कधीपर्यंत आपण एक्सपेक्ट करू शकतो या सर्व गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तर हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईन मध्ये. तर LLBच्या ऍडमिशनसाठी असणारी काउन्सिलिंग ग्लोबल ऑनलाईन मध्ये सुरू करण्यात आली आहे. या काउन्सिलिंग मध्ये तुम्हाला 1-on-1 काउन्सिलर ऍक्सेस दिला जाणार आहे, ज्यामध्ये कॅप राऊंडच्या फॉर्म फिलिंग पासून तर तुमच्या कॉलेज ऍडमिशन पर्यंत तुम्हाला प्रत्येक स्टेज वरती गाईड केलं जाणार आहे. तसेच विद्यार्थी मित्रांनो, कॉलेज सिलेक्शनची एक एक्सपर्ट स्ट्रॅटेजी तुम्हाला दिली जाईल. तुमच्या कॅप फॉर्म फिलिंग मध्ये तुम्हाला मदत केली जाईल. तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल किंवा मग कट ऑफचं अनालिसिस करून राऊंड वाईज डिसिजन देणं असेल, या सर्व गोष्टी तुम्हाला या काउन्सिलिंग मध्ये प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत. तर काउन्सिलिंग जॉईन करण्यासाठी दिलेल्या नंबरवरती आजच कॉन्टॅक्ट करा आणि तुमचं ऍडमिशनचं टेन्शन थोडंसं कमी करा. तर मित्रांनो, जर आपण पाहिलं तर 3 इयर LLB सीईटीचं जे ट्रॅकर आहे ते 3 तारखेपर्यंत सीईटी सेलने ओपन ठेवलं होतं. त्यानंतर बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी तिथे ऑब्जेक्शन घेतलेले आहेत, परंतु अजून तरी कुठल्याही प्रकारचं ऑब्जेक्शन रिड्रेसल सीईटी सेलने आपल्या वेबसाईटवरती दिलेलं नाहीये. कारण आता ज्या वेळेला मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करतोय, आज 19 मे आहे आणि अजून तरी कुठल्याही प्रकारचं नोटिफिकेशन LLB 3 इयर साठी ऑब्जेक्शन ट्रॅकर नंतर सीईटी सेलने टाकलेलं नाहीये. तर थोडक्यात विद्यार्थी मित्रांनो, आपण जर आता पाहिलं तर या ऑब्जेक्शन ट्रॅकरला 15 दिवस उलटून गेलेले आहेत आणि युजली 15 दिवसाच्या अंतराने सीईटी सेल कधीही आपलं ऑब्जेक्शनचं रिड्रेसल देते. म्हणजे थोडक्यात जर आपण इथे पाहिलं तर आता कुठल्याही क्षणी या वीक मध्ये हे ऑब्जेक्शन ट्रॅकर जे आहे त्याचं रिड्रेसल सीईटी सेल त्यांच्या वेबसाईटवरती अपडेट करण्याची शक्यता आहे. म्हणजे येत्या 2 ते 3 दिवसामध्ये हे ऑब्जेक्शन रिड्रेसल सीईटी सेल त्यांच्या वेबसाईटवरती देईल आणि त्यानंतर आपला रिझल्ट जो आहे तो सीईटी सेल रिलीज करेल. प्रिव्हियस ट्रेंडनुसार आपण जर पाहिलं तर ऑब्जेक्शन रिड्रेसल ज्यावेळेस सीईटी सेल आपल्या वेबसाईटवरती अपडेट करते त्यानंतर साधारणतः 2 आठवड्याच्या अंतराने आपला जो रिझल्ट आहे तो सुद्धा सीईटी सेल देते. म्हणजे थोडक्यात या वीक मध्ये जर हे ऑब्जेक्शन रिड्रेसल सीईटी सेलने रिलीज केलं तर लवकरच, तर यापुढे 15 दिवसामध्ये सीईटी सेल आपला रिझल्ट पण देईल. तर थोडक्यात विद्यार्थी मित्रांनो, आपण आपला जो रिझल्ट आहे तो मॅक्सिमम जूनच्या पहिल्या वीक पर्यंत आता एक्सपेक्ट करू शकतो. जर सीईटी सेलने या 1-2 दिवसामध्ये हे ऑब्जेक्शन ट्रॅकर रिलीज केलं तर जूनच्या पहिल्या वीक मध्ये आपला रिझल्ट सीईटी सेल देईल आणि त्यानंतर आपले कॅप राऊंडचे जे ऍप्लिकेशन आहेत ते सुरू होतील. आता विद्यार्थी मित्रांनो, हे कॅप राऊंडचे जे ऍप्लिकेशन असतात त्यासाठी सीईटी सेल एक वेगळं पोर्टल तुम्हाला अवेलेबल करून देते. आता विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस तुमचा रिझल्ट लागतो त्यावेळेस तुम्ही तुमचा रिझल्ट सीईटी सेलच्या एक्झामिनेशन पोर्टलवरती, जिथे तुम्ही या सीईटीचा ऍप्लिकेशन फॉर्म भरला होता त्या पोर्टलवरती तुम्ही तो रिझल्ट सुद्धा पाहू शकता. त्यासाठी फॉर्म भरताना जो वापरलेला ईमेल आयडी आणि पासवर्ड आहे तो तुम्हाला इथे यूज करायचा आहे. त्या ईमेल आयडी पासवर्डने ज्यावेळेस तुम्ही लॉग इन कराल त्यावेळेस तुम्हाला गेट स्कोर कार्डचा ऑप्शन एनेबल करून दिला जाईल आणि इथे तुम्हाला तुमच्या कोर्सचं नाव दिसेल. मग डाउनलोड स्कोर कार्ड वरती क्लिक केल्यानंतर तुमचं स्कोर कार्ड जे आहे ते तुम्ही डाउनलोड करू शकता. तर अशा पद्धतीने आपण एक्सपेक्ट करू शकतो की सीईटी सेल आपलं ऑब्जेक्शन रिड्रेसल हे याच वीक मध्ये देईल आणि ज्या दिवशी हे ऑब्जेक्शन रिड्रेसल आपल्याला मिळेल त्यापुढे 15 दिवसाच्या अंतराने सीईटी सेल आपला रिझल्ट सुद्धा आपल्याला देणार आहे. आता जर जूनच्या पहिल्या वीक मध्ये आपलं जर ऑब्जेक्शन रिड्रेसल आलं तर साधारणतः जूनच्या 3ऱ्या वीक मध्ये आपले कॅप राऊंडचे जे ऍप्लिकेशन फॉर्म आहेत ते सुरू होतील आणि कॅप राऊंडच्या रजिस्ट्रेशनसाठी सीईटी सेल आपल्याला 10 दिवसांचा टाइम देते. त्यापुढे आपल्या डॉक्युमेंटचं व्हेरिफिकेशन हे ऑनलाईन पद्धतीने होतं. त्या व्हेरिफिकेशनसाठी साधारणतः 15 दिवसांचा वेळ सीईटी सेल आपल्याला देते. जर आपलं कॅप राऊंडचं रजिस्ट्रेशन हे जूनच्या 3ऱ्या आठवड्यामध्ये सुरू झालं तर जुलै 15 पर्यंत आपलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन चालणार आहे आणि त्यानंतरच सीईटी सेल आपल्याला कॉलेज अलॉट करून देते. आता युजली हे 3 कॅप राऊंड होतात आणि त्यानंतर इन्स्टिट्यूशनल लेवलचा एक राऊंड होतो. सुरुवातीला पहिल्या आणि दुसऱ्या राऊंडसाठी आपल्याला कॉलेजेसचे प्रेफरन्सेस द्यावे लागतात. पहिल्या 2 कॅप राऊंडसाठी प्रेफरन्सेस देण्यासाठी तुम्हाला एकच चान्स असतो. त्याच्यानंतर डायरेक्टली 3ऱ्या राऊंडला तुम्हाला तुमचे प्रेफरन्सेस चेंज करावे लागतात. आता कॅपच्या पहिल्या राऊंडमध्ये तुम्ही तुमच्या
पर्सेंटाईल नुसार आणि प्रिव्हियस इयरच्या कॉलेजच्या कट ऑफ नुसार कॉलेजची एक लिस्ट तुमच्या ऍप्लिकेशन सोबत सीईटी सेलकडे सबमिट करता आणि मग सीईटी सेल ज्यावेळेस अलॉटमेंट देते त्यावेळेस त्या पर्टिक्युलर कॉलेजसाठी आलेले जे ऍप्लिकेशन आहेत त्या ऍप्लिकेशन मध्ये विद्यार्थ्यांना असणारे पर्सेंटाईल आहेत आणि कॉलेजकडे किती सीट्स अवेलेबल आहे याच्यानुसार सीईटी सेल तुम्हाला त्या कॉलेजचं अलॉटमेंट देते आणि युजली या गोष्टी रँक वरनं डिसाइड होतात. मेरिट लिस्ट मध्ये तुमचा रँक किती आहे त्याच्यानुसार तुम्हाला हे कॉलेज सुद्धा अलॉट केले जातात. आता ही मेरिट लिस्ट जी आहे ज्यावेळेस तुम्ही या कॅप राऊंडला अप्लाय करतात त्यावेळेस सीईटी सेल आलेल्या सर्व ऍप्लिकेशनचा विचार करून एक मेरिट लिस्ट बनवते आणि आपल्या कॅपच्या पोर्टलवरती ती अपडेट करते आणि मग त्या मेरिट लिस्ट वरनं आपण एक अंदाज घेऊ शकतो की आपल्याला कुठलं कॉलेज मिळू शकतं आणि त्यानुसार आपण आपले प्रेफरन्सेस कॅप राऊंडच्या फॉर्म मध्ये अपडेट करतो. तर या सर्व गोष्टींसाठी ग्लोबल ऑनलाईनची LLB साठी असणारी ऍडमिशन काउन्सिलिंग सुरू करण्यात आलेली आहे. आता विद्यार्थी मित्रांनो हे प्रेफरन्सेस देण्यासाठी त्यानंतर कॅप राऊंडच्या प्रत्येक स्टेज मध्ये तुम्हाला गाईड करण्यासाठी अगदी कॅप राऊंडचं ऍप्लिकेशन फॉर्म फिलिंग पासून तर तुमचं ऍक्च्युअल कॉलेज ऍडमिशन होऊपर्यंत प्रत्येक स्टेजमध्ये तुम्हाला ग्लोबल ऑनलाईनचे काउन्सिलर्स मदत करणार आहेत. तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल, त्यानंतर कट ऑफचं अनालिसिस असेल, तुम्हाला किती मार्क्स आहेत, मागच्या वर्षी काय ट्रेंड होता आणि तुम्हाला त्या मार्क्सनुसार कुठलं कॉलेज भेटू शकतं याविषयी असणारा गायडन्स सुद्धा तुम्हाला या काउन्सिलिंगच्या माध्यमातून मिळणार आहे. तर या काउन्सिलिंगला जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही आजच व्हॉट्सअप करा आणि ही काउन्सिलिंग जॉईन करून महाराष्ट्रातल्या टॉपच्या कॉलेजेसमध्ये ऍडमिशन घेण्याची तयारी अगदी आत्तापासूनच सुरू करा. तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. या व्यतिरिक्त तुम्हाला इतर कुठले व्हिडिओज या चॅनलवरती ऍडमिशन प्रोसेसच्या बाबतीत हवे आहेत याविषयी व्हिडिओ खाली कमेंट करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ऍडमिशनची तयारी सुरूच ठेवा. थँक्यू.